डायबिटीस रिव्हर्सल म्हणजे काय? खरंच हे शक्य आहे का? आणि डायबिटीस रिव्हर्ससाठी नेमकं काय करावे लागते? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर राहुल वाघोले. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही आयुर्वेदाच्या माध्यमातून डायबिटीसच्या रुग्णांवर उपचार करत आहोत. परंतु मागील काही दिवसांपासून आमच्या क्लिनिकमध्ये जवळपास प्रत्येक डायबिटीसच्या रुग्णाचा एकच प्रश्न असतो. डॉक्टर, यूट्यूबवर सांगतात डायबिटीस रिव्हर्स होतो. खरंच माझी औषधे बंद होऊ शकतात का? तर काही पेशंट सांगतात, डॉक्टर, अमुक अमुक व्यक्तीचा मधुमेह म्हणजे डायबिटीस कायमचा बरा झाला. पण हा दावा कितपत खरा आहे? मी येथे कोणतीही जाहिरात करणार नाही किंवा कोणताही चमत्कार सांगणार नाही. तर आज आपण फक्त सायन्स, आयुर्वेद आणि वास्तव समजून घेऊयात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुमचे डायबिटीस बद्दलचे अनेक गैरसमज दूर होण्यास मदत होणार आहे. सर्वप्रथम जाणून घेऊयात डायबिटीस म्हणजे नेमकं काय. आपण जे अन्न खातो ते शरीरामध्ये ग्लुकोजमध्ये बदलतं. ते ग्लुकोज आपल्या पेशींमध्ये जाण्यासाठी इन्शुलिन नावाच्या हार्मोनची गरज असते. आता कल्पना करा, तुमच्याकडे घर आहे, घराला दार आहे आणि इन्शुलिन म्हणजे त्या दाराची चावी. म्हणजेच चावी व्यवस्थित काम करत असेल तर ग्लुकोज पेशींमध्ये जाईल. पण जर चावीच काम करत नसेल किंवा कुलूप जाम झालं असेल तर ग्लुकोज रक्तामध्येच राहील आणि त्यामुळे ब्लड शुगर वाढेल. यालाच डायबिटीस म्हणतात. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे मग डायबिटीस रिव्हर्सल म्हणजे नेमकं काय? यासाठी एक उदाहरण बघूया. समजा 45 वर्षांचे एक रुग्ण आहेत. त्यांचे वजन 94 किलो आहे. तर HbA1c व्हॅल्यू 9.2% आहे. फास्टिंग शुगर 190 तर PP 290 आहे. ते औषधे घेत आहेत. त्यासोबतच त्यांनी 15 किलो वजन कमी केले. शिवाय त्यांनी रोज व्यायामाला सुरुवात केली, योग्य आहार घेतला, नियमित उपचार घेतले आणि 6 ते 12 महिन्यानंतर त्यांचा HbA1c झाला 6%, फास्टिंग झाली 95 आणि PP 135. त्यामुळे डॉक्टरांच्या देखरेखीखाली औषधांची गरज कमी झाली. यालाच डायबिटीस रिव्हर्सल म्हणतात. पण हे लक्षात ठेवा, जर ते पुन्हा जुनी जीवनशैली सुरू करतील तर शुगर पुन्हा वाढू शकते. म्हणून रिव्हर्सल म्हणजे कंट्रोल, परमनंट क्युअर नाही. शिवाय बऱ्याच लोकांना वाटते की आज शुगर नॉर्मल आली म्हणजे डायबिटीस गेला, पण तसे नसते. इथे HbA1c ची व्हॅल्यू खूप महत्त्वाची आहे. HbA1c म्हणजे गेल्या साधारणतः 3 महिन्यातील ब्लड शुगरची सरासरी असते. जर एखाद्या दिवशी शुगर कमी आली तर त्याहून निर्णय घेतला जात नाही. म्हणूनच आम्ही HbA1c पाहतो. जगभरातील मधुमेह तज्ज्ञ मान्य करतात की टाईप 2 डायबिटीस असलेल्या काही रुग्णांमध्ये योग्य वजन कमी केल्यास, संतुलित आहार, नियमित व्यायाम, जीवनशैली सुधारणा आणि योग्य वैद्यकीय उपचारांमुळे ब्लड शुगर दीर्घकाळ सामान्य पातळीवर राहू शकते. परंतु याचा अर्थ आजार कायमचा गेला असा होत नाही. म्हणून 100% क्युअर, 15 दिवसात डायबिटीस गायब अशा जाहिरातींकडे सावधपणे पाहायला हवे. आता आपण आयुर्वेदाकडे वळू. आयुर्वेदामध्ये मधुमेहाला केवळ शुगर म्हणून पाहिले जात नाही. शरीरातील दोषांचे असंतुलन, अग्नीची कमजोरी, चुकीची जीवनशैली, स्थूलता, धातूंचे दूषण या सर्वांचा एकत्रित विचार केला जातो. म्हणूनच उपचारांमध्ये आहार, दिनचर्या, व्यायाम, मानसिक आरोग्य, आयुर्वेदिक औषधे, आवश्यकतेनुसार पंचकर्म यांचा समावेश असतो. आयुर्वेदाचा उद्देश केवळ शुगर कमी करणे नसून रुग्णाचे एकूण आरोग्य सुधारणे हा असतो. अनेक रुग्णांमध्ये त्यामुळे रक्तातील साखर अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रणात ठेवण्यात मदत होऊ शकते. मात्र औषधे कमी करणे किंवा बंद करणे हा निर्णय नेहमी संबंधित डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावा. आम्ही दवाखान्यात रोज पाहतो, शुगर नॉर्मल आली की लोक औषधे स्वतःच बंद करतात, व्यायाम बंद करतात, डाएट सोडतात आणि पुन्हा काही महिन्यांनी HbA1c वाढलेलं दिसतं. म्हणून डायबिटीस रिव्हर्सल हा शेवट नाही, तो एक निरोगी जीवनशैलीची सुरुवात आहे. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, डायबिटीस रिव्हर्ससाठी नेमकं काय करायचं? याच उद्देशाने आम्ही वाघोले आयुर्वेद क्लिनिक, पंचकर्म सेंटर येथे एक संशोधित डायबिटीस रिव्हर्सल प्रोग्राम विकसित केला आहे. क्लिनिकमध्ये आयुर्वेद, आहार, जीवनशैली आणि नियमित फॉलोअप यांचा समन्वय करून रुग्णांना वैयक्तिक उपचार योजना केली जाते. हा कार्यक्रम प्रत्येकासाठी एकसारखा नसतो, कारण प्रत्येक रुग्ण वेगळा असतो. कोणाला 2 वर्षापासून डायबिटीस असतो तर कोणाला 20 वर्षांपासून. कोणाचे वजन 100 किलो असते तर कोणी अगदी बारीक असतो. कोणाची HbA1c ची व्हॅल्यू 7% असते तर कोणाची 11% असते. म्हणूनच वाघोले आयुर्वेद क्लिनिकमध्ये सर्वप्रथम सविस्तर मूल्यांकन केले जाते. आम्ही फक्त ब्लड शुगर पाहत नाही, आम्ही पाहतो HbA1c, फास्टिंग आणि PP शुगर, वजन आणि कमरेचा घेर, आहाराच्या सवयी, झोप, ताणतणाव, शारीरिक हालचाली, रुग्णाची प्रकृती तसेच विकृती, मधुमेहामुळे झालेले इतर त्रास. यानंतर प्रत्येक रुग्णासाठी वैयक्तिक डायबिटीस रिव्हर्सल प्रोग्राम प्लॅन तयार केला जातो. या कार्यक्रमामध्ये आवश्यकतेनुसार वैयक्तिक डाएट प्लॅनिंग, सगळ्यांसाठी एकच डाएट हा आमचा दृष्टिकोन नाही. प्रत्येकासाठी वेगळी आहार योजना तयार केली जाते. लाईफस्टाईल करेक्शन, रोज किती व्यायाम करायचा, कधी झोपायचं, कधी जेवायचं,
ताणतणाव कशी कमी करायचा याचे मार्गदर्शन दिले जाते. आवश्यकतेनुसार पंचकर्म. प्रत्येक डायबिटीस रुग्णाला पंचकर्माची गरज असतेच असे नाही, पण योग्य रुग्णांमध्ये निवडक पंचकर्म उपचारांचा उपयोग करून शरीराचे संतुलन सुधारण्यास मदत केली जाते. नियमित फॉलोअप आणि मॉनिटरिंग. हा कार्यक्रम फक्त औषध देऊन संपत नाही. आम्ही रुग्णाचा नियमित फॉलोअप घेतो, शुगर रिपोर्ट्स तपासतो, HbA1c मधील बदल पाहतो, वजनातील बदल पाहतो आणि त्यानुसार उपचारांमध्ये आवश्यक बदल करतो. आमचा उद्देश फक्त ब्लड शुगर कमी करणे नाही, तर रुग्णाला दीर्घकाळ निरोगी जीवनशैलीकडे घेऊन जाणे हा आहे. आम्ही कोणालाही 100% डायबिटीस क्युअर किंवा काही दिवसात औषधे बंदे अशी अवास्तव आश्वासने देत नाही. आमचा भर असतो वैज्ञानिक मूल्यांकन, आयुर्वेदावर आधारित वैयक्तिक उपचार पद्धती, शिस्तबद्ध जीवनशैली, नियमित फॉलोअप आणि दीर्घकालीन ब्लड शुगर कंट्रोल. म्हणूनच जर तुम्हाला टाईप 2 डायबिटीस असेल आणि तुम्हाला जाणून घ्यायचे असेल की तुम्ही डायबिटीस रिव्हर्सल प्रोग्रामसाठी योग्य आहात का, तर एकदा वाघोली आयुर्वेद क्लिनिकला भेट देऊन प्रत्यक्ष तपासणी करून घ्या. योग्य रुग्णांची योग्य निवड, योग्य उपचार आणि रुग्णाचे सातत्यपूर्ण सहकार्य यामुळे सर्वोत्तम परिणाम मिळवण्याची शक्यता वाढते. धन्यवाद.